Okay. Hello achievers. Welcome to Achievers classes. Okay. Today we are going to see Standard 8 Maths 2 Chapter number 1 Basic Concepts of Geometry. Okay. याच्या पार्ट 1 ला आपण सुरुवात करणार आहोत. Okay. So this is the new topic or new subject to you. आतापर्यंत आपण काय शिकत होतो? ओनली मॅथ्स आपल्याकडे होतं. आता मॅथ्स 1 मॅथ्स 2 असं झालेले. मॅथ्स 1 ला आपण काय म्हणतो? अल्जेब्रा असं म्हणतो आणि मॅथ्स 2 ला आपण काय म्हणतो? जिओमेट्री. सो जिओमेट्रीचा अर्थ काय? ओके, जिओमेट्रीचा अर्थ काय? सो जिओमेट्री इज मेड अप ऑफ 2 वर्ड्स. जिओमेट्री हा किती शब्द वर्ड्स पासून बनलेला आहे? 2. पहिला वर्ड आहे दॅट इज नथिंग बट द जिओ. ओके, पहिला शब्द आहे जिओ आणि दुसरा वर्ड आहे मेट्री. जिओचा अर्थ काय होतो? अर्थ. जिओचा अर्थ काय होतो? अर्थ. आणि मेट्रीचा अर्थ काय होतो? मेजरमेंट. सो अर्थचं मेजरमेंट करण्यासाठी इनिशियल काळामध्ये, लॅटर काळामध्ये ज्या मेथड्स यूज केल्या गेल्या त्या मेथड्सचा समावेश कशामध्ये आला? जिओमेट्री याच्यामध्ये आला. ओके, सो जिओमेट्रीमध्ये वेगवेगळ्या कन्सेप्ट्स येतात. 2D शेप्स येतात, 3D शेप्स येतात, ज्याला आपण आतापर्यंत आपण शिकलेलो आहोत. पॉइंट, लाईन, एरो, बरोबर आहे. त्याला आपण रे असं म्हणतो. प्लेन. त्याच्यानंतर आपण शिकलो होतो पॅरलल लाईन्स. त्यानंतर एक शेप शिकलो होतो ट्रायंगल. त्याच्यानंतर शिकलो आपण स्क्वेअर. त्यानंतर रेक्टँगल, रोम्बस आणि खूप साऱ्या जिओमेट्रिकल शेप्स आपण लास्ट इयर पर्यंत बघितलेल्या आहेत. ओके, सो हा जिओमेट्री जो आहे हा एक काय आहे? ग्रीक वर्ड आहे. ओके, भारतामध्येही बरेचसे सायंटिस्ट और मॅथमॅटिशियन होऊन गेले ज्यांचं नाव काय होतं रे? आर्यभट्ट, त्याच्यानंतर वराहमिहिर, त्याच्यानंतर ब्रह्मगुप्त, भास्कराचार्य आणि मेनी ऑदर्स हॅव गिवन द व्हॅल्युएबल कॉन्ट्रीब्युशन टू द सब्जेक्ट ऑफ जिओमेट्री. ओके, जिओमेट्रीच्या सब्जेक्ट मध्ये ह्या वेगवेगळ्या सायंटिस्टचं आपले एक कॉन्ट्रीब्युशन आहे. ओके, चला मग आता आपण स्टार्ट करूया आपल्या चॅप्टरच्या बेसिक कन्सेप्टला. ओके, चला तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला बेसिक कन्सेप्ट शिकायची आहे. दॅट इज नथिंग बट द पॉइंट, लाईन आणि प्लेन. तर पॉइंट कोणाला म्हणायचं, लाईन कोणाला म्हणायचं आणि प्लेन्स कोणाला म्हणायचं हे आपण आता शिकूया. ओके, चला आता मी काय केलं? मी एक पेन घेतला आणि एका पेनाची टीप या ठिकाणी ठेवली. ओके, ही टीप इथे ठेवल्यावर मला एक काय मिळालं रे? एक काय मिळालं? पॉइंट मार्किंग मिळाली, ज्याला आपण काय म्हणतो? पॉइंट असं म्हणतो. ज्याला काय म्हणतो आपण? पॉइंट. सो पॉइंट आपण एका लेटरने डिनोट करतो, ज्याला आपण असं म्हणू शकतो की पॉइंट ए. याला आपण वाचणार कसं? पॉइंट ए. ओके, सो आता एक पॉइंट घेतला, दुसरा पॉइंट घेतला, तिसरा, चौथा, पाचवा, 6वा, 7, 8, 9, 10 करत मी काय केलं रे? खूप सारे पॉइंट्स एका शेजारी काढले. सो दॅट एक आकृती तयार झाली, एक जिओमेट्रिकल शेप तयार झाला. या शेपला आपण काय म्हणतो? लाईन. ओके, जर या ठिकाणी जर एक डॉट असेल, या ठिकाणी एक डॉट असेल, इथे नाव दिलं मी ए, इथे नाव दिलं बी, तर याला काय म्हणतो आपण? लाईन सेगमेंट. याला या शेपला आपण काय म्हणतो? लाईन सेगमेंट. सो खूप साऱ्या पॉइंट्स पासून इन्फिनिटी ऑफ पॉइंट्स. किती पॉइंट्स? इन्फिनिटी ऑफ पॉइंट्स जर आपण कनेक्ट केले, जॉईंट केले, तर त्याच्यापासून आपल्याला काय मिळतं? लाईन सेगमेंट. हीच लाईन सेगमेंट जर मी ड्रॉ केली, या साईडला सुद्धा इकडे ड्रॉ केली, इकडे एरो दाखवला, इकडे एक एरो दाखवला, या एरोचा अर्थ काय होतो? की ही लाईन सेगमेंट इकडे इन्फिनिटी पर्यंत जाणार आहे. ही पण लाईन सेगमेंट या ठिकाणी इन्फिनिटी पर्यंत जाणार आहे. जो ही लाईन इन्फिनिटी पर्यंत ड्रॉ करता येते त्या लाईन सेगमेंटला आपण काय म्हणत असतो? लाईन. सो हा ए बी हा काय आहे? लाईन सेगमेंट. आणि ही काय आहे? तुमची लाईन. सो लाईन तुम्ही कोणत्याही लेटरने दाखवू शकता, स्मॉल लेटरने. सो ही आहे तुमची लाईन एल. समजलं? सो सिमिलरली अशा खूप साऱ्या लाईन्स तुम्ही काढू शकतात. या लाईन्स बघा, ही एक लाईन आहे आणि त्याच्या एक्झॅक्टली खाली मी एक लाईन काढली आणि या दोघांमधलं डिस्टन्स ऑलवेज सेम आहे. या दोघांमधलं डिस्टन्स कसं आहे? ऑलवेज सेम. सो या लाईनला आपण काय म्हणणार? पॅरलल लाईन्स असं म्हणणार. काय म्हणणार? पॅरलल लाईन. सो लाईन एल आणि लाईन एम काय आहे? पॅरलल. हे कसं लिहितो आपण? लाईन एल इज पॅरलल टू लाईन एम.
सिमिलरली ही एक लाईन घेतली आपण यल आणि ही एक दुसरी लाईन घेतली यम. सो या दोन लाईन्सला आपण काय म्हणतो, इंटरसेक्टिंग लाईन्स. काय म्हणतो याला आपण, ओके. सो लाईन यल आणि यम इंटरसेक्ट विथ इच अदर ऍट पॉइंट ए. कोणत्या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट होतात ते, ए पॉइंट मध्ये इंटरसेक्ट होतात. इथपर्यंत कोणाला प्रॉब्लेम आहे, ओके. चला आता जाऊया आपण आपल्या नेक्स्ट कन्सेप्ट कडे, दॅट इज नथिंग बट द प्लेन. प्लेन कोणाला म्हणायचं बघा. या ठिकाणी तुम्हाला एक ग्रीन कलरचं कार्डबोर्ड दिसतंय का, आपण त्याला कार्डबोर्ड म्हणूया. ओके, कार्डबोर्ड असतो तुमच्याकडे. सो दिस कार्डबोर्ड इज नथिंग बट द प्लेन. त्या कार्डबोर्डलाच आपण काय म्हणणार आहोत, प्लेन असं म्हणणार आहोत. ओके, सो हा बघा, हा एक तुमचा कार्डबोर्ड आहे ज्याच्यामध्ये फक्त दोनच ऍक्सिस असतात. एक आहे तुमची एक्स ऍक्सिस आणि एक आहे तुमचं वाय ऍक्सिस. ओके, या प्रकारची जी आकृती आहे, या प्रकारची जी शेप आहे, या शेपला आपण काय म्हणतो, प्लेन असं म्हणतो. उदाहरणार्थ बघा, हा जो पेज आहे, हा पेज आहे, याच्यामध्ये किती पेजेस आहेत रे टोटल, 2 पेजेस आहेत. किती पेजेस आहेत बघा, हा एक पेज आहे ना हा एक पेज आहे. जर याला आपण असं सरळ केलं तर हा काय झाला रे, एक प्लेन तयार झाला. हा काय तयार झाला, प्लेन. आणि जर याला इथून फोल्ड केले, देन हाऊ मेनी प्लेन्स डिड वी हॅव, 2 प्लेन्स. बघा, याला म्हणणार प्लेन 1, याला म्हणणार प्लेन 2. ओके, सो या फिगरला आपण काय म्हणतो, प्लेन. जी आकृती एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिसच्या शेप मध्ये असते, एक सरळ समतल भाग, त्याला आपण काय म्हणणार, प्लेन्स असं म्हणणार. ओके, सो आता ही नोटबुक आहे. सो या नोटबुक मध्ये किती प्लेन्स असतील रे, किती प्लेन्स असतील, 192. 200 पेजेसची बुक आहे ना, 200 ची बुक आहे. सो हे 192 पेजेस आणि हे 2 194. ओके, असं आपण म्हणूया. जर याच्यामध्ये 192 पेजेस असतील तर आपण किती प्लेन्स म्हणणार याला, 192 प्लेन्स. ओके, आणि एक प्लेन दुसऱ्या प्लेनला काय आहे, पॅरलल आहे. एक प्लेन दुसऱ्या प्लेनला काय आहे, पॅरलल. इथे बघा, इथे पण आपल्याला किती प्लेन्स दिसत आहेत सांगा मग तुम्हाला. बघा, हा एक फर्स्ट प्लेन. ओके, हा मागून असा आहे. त्याच्यानंतर हा सेकंड प्लेन तुमचा कोणता, येलो कलर वाला. आणि हा रेड वाला कितवा प्लेन आहे तुमचा, थर्ड प्लेन आहे. ओके, हे तिन्ही प्लेन कुठे इंटरसेक्ट होत आहेत, तिन्ही प्लेन कुठे इंटरसेक्ट होत आहेत, या पॉइंटला. ओके, सो बघा, हा तुमचा एक एक्स ऍक्सिस आहे, हा तुमचा काय आहे, वाय ऍक्सिस, आणि एक आहे तुमचा झेड ऍक्सिस. ओके, सो इथे 3 प्लेन आहेत अलॉंग द 3 ऍक्सिस. पहिला आहे एक्स ऍक्सिसला, दुसरा असा उभा आहे वाय ऍक्सिसला, आणि तिसरा असा तिरपा आहे झेड ऍक्सिसला. येते का लक्षात. पहिले बघा, हा हॉरिझॉन्टल वाला ग्रीन वाला आडवा आहे, येस ऑर नो, येस. हा उभा आहे, ओके, आणि हा तिरपा आहे येलो कलरचा. सो हाऊ मेनी प्लेन्स हियर आर, 3 प्लेन्स आर हियर. ओके, समजतंय सगळ्यांना, एव्हरीवन. प्लेन ही कन्सेप्ट कळली सगळ्यांना, ठीक आहे. मग आता पुढे जाऊया आणि बघूया कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट अँड डिस्टन्स. हे बघा, ऑलरेडी तुम्ही ह्या सगळ्या कन्सेप्ट अगोदरच्या अर्लियर स्टँडर्ड्स मध्ये शिकलेला आहातच. ओके, ह्याला काय म्हणतो आपण, नंबर लाईन. माहित आहे तुम्हाला, ही नंबर लाईन आहे सर. नंबर लाईनच्या एक्झॅक्टली सेंटरला काय असतं रे, 0 असतो. 0च्या राईट हँड साईडला काय असतं, पॉझिटिव्ह नंबर, आणि 0च्या लेफ्ट हँड साईडला काय असतात, निगेटिव्ह नंबर. सर आम्हाला माहिती आहे, हे आम्ही अगोदरच्या स्टँडर्ड मध्ये शिकलेलो आहोत. ओके, पण इथे आपण कन्सेप्ट काय शिकतोय, कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट. ओके, पहिले तर सर आम्ही पॉइंट म्हणजे काय ही कन्सेप्ट शिकतो. पॉइंट म्हणजे काय ही कन्सेप्ट शिकतो. ओके, चला आता मग बघूया आपण. इथे हा कोणता पॉइंट आहे रे, ओ पॉइंट. हा पॉइंट कोणता आहे, हा कोणता पॉइंट आहे, हा कोणता पॉइंट आहे, हा कोणता पॉइंट आहे, आणि हा कोणता पॉइंट आहे, ए. ओके, हे सारे पॉइंट्स आहेत, आपल्याला माहिती आहेत. ओके, आता हा प्रत्येक पॉइंट कोणता ना कोणता नंबर इंटरप्रिट करतोय, कोणता ना कोणता नंबर तुम्हाला दाखवतोय.
ठीक आहे. आता मला सांगा हा ओ पॉइंट जो आहे, कोणता पॉइंट रे? पॉइंट ओ कोणता नंबर शो करतोय? 0 हा नंबर शो करतोय. येस ऑर नो? यस. डी हा पॉइंट, कोणता पॉइंट? पॉइंट डी. पॉइंट डी कोणता नंबर शो करतोय? 1. त्याच्यानंतर पॉइंट ई पॉइंट कोणता नंबर शो करतोय? 3. करेक्ट. त्यानंतर आपल्याकडे दुसरा पॉइंट आहे कोणता? पॉइंट सी कोणता इंटरप्रिट करतोय? -2. पॉइंट बी काय शो करतोय? -3. आणि पॉइंट ए काय शो करतोय? पॉइंट ए शोज दॅट -5 नंबर. ओके. सो एखादा पॉइंट, लक्ष द्या इकडे, पेन खाली ठेव रे. एखादा पॉइंट जो नंबर शो करतो, त्या नंबरला आपण काय म्हणतो? कोऑर्डिनेट. त्या नंबरला आपण काय म्हणतो? कोऑर्डिनेट. काय म्हणतो आपण? राहील लक्षामध्ये? सो इथे आपल्याला लिहिता येईल काय? कोऑर्डिनेट किंवा इकडे लिहितो मी बघा, कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट ओ इज 0. बरोबर. ओ चा कोऑर्डिनेट कोण आहे? 0. डी चा कोऑर्डिनेट कोण आहे? ई चा कोऑर्डिनेट कोण आहे? कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट सी इज -2. कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट बी इज and coordinate of point A is -5. ओके. सो हे कोऑर्डिनेट काय आहे तिथे या ठिकाणी फिक्स स्टेट आपल्याला ऑलरेडी दिलेले आहे. ओके. चला मग कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट आपल्याला समजलं. आता आपल्याला शिकायचंय डिस्टन्स बिटवीन 2 पॉइंट्स. डिस्टन्स बिटवीन 2 पॉइंट्स, कोणत्याही 2 पॉइंट्स मधले असलेलं डिस्टन्स. ओके. तर आता इकडे बघा, एक पॉइंट आहे डी आणि दुसरा पॉइंट आहे ई. सो यांच्यामध्ये जर मला डिस्टन्स कॅल्क्युलेट करायचंय तर मी कसं कॅल्क्युलेट करू रे डिस्टन्स? सर आपण पहिले इथे घेऊया आपल्या गोलूला, आपला वडापाव या ठिकाणी याला उभा केला. ठीक आहे. गोळ्याला आपण इथे काय केलं? उभं केलं. आणि त्याला सांगितलं, अरे गोळ्या गायब झाला. हा, आणि त्याला सांगितलं की ई पॉइंट वर जायचंय. त्याने एक उडी मारली टुनुक आणि दुसरी उडी मारली टुनुक. सो तो किती स्टेप्स वर आहे रे? किती स्टेप्स वर आहे? 2 युनिट. बघा, हा एक युनिट आणि हा दुसरा युनिट. सो 2 युनिट डिस्टन्स वर आहे कोण? हा डी पॉइंट. कोणापासून रे? ई पॉइंट. किंवा ई पॉइंट डी पासून किती अंतरावर आहे? 2 युनिट्स एवढ्या डिस्टन्स वर आहे. किती डिस्टन्स वर आहे? सिमिलरली आता परत आपण काय करूया? आपल्या मित्राला या ठिकाणी उभं करूया सी पॉइंट वर. कोणत्या पॉइंट वर? आणि त्याला सांगितलं ए वर जायचंय. सो त्याने उडी मारली 1 स्टेप, 2 स्टेप आणि 3 स्टेप. सो मला सांगा ए आणि सी याच्यामध्ये किती डिस्टन्स आहे रे? 3 युनिट्स डिस्टन्स आहे. किती युनिट्स डिस्टन्स आहे? मग सर मी असं म्हणू का की हे निगेटिव्ह डायरेक्शनला आहे, सो -3 युनिट्स डिस्टन्स आहे? डिस्टन्स -3 आहे असं म्हणता येईल का? नाही. का रे? का? बिकॉज डिस्टेंस इज नेवर शो इन निगेटिव. डिस्टेंस कभी भी निगेटिव में नहीं दिखाते. दाखवतात. मुंबई पासून गोवा -500 किलोमीटर वर आहे सर. ओके. मायनस साइन शोज द डायरेक्शन. मायनस साइन काय दाखवू शकते? डायरेक्शन दाखवू शकते. उदाहरणार्थ बघा, उदाहरणार्थ काय की एखादा एरोप्लेन, हा आपला एरोप्लेन आहे. चांगला आहे का? कॉकरोच? हा एरोप्लेन आहे असं समजा. हा एरोप्लेन आहे. हा आहे आपला एरोप्लेन आहे आणि ही काय आपली जमीन आहे. ओके, लँड. आणि एरोप्लेन फ्लाइज इन स्काय. स्काय मध्ये उडतोय. ओके. सो अर्थ पासून अपवर्ड डायरेक्शनला. सो दॅट आपण असं म्हणू शकतो की हा जो एरोप्लेन आहे हा 1 किलोमीटर अबोव द ग्राउंड आहे.
किती किलोमीटर? 1 किलोमीटर अबोव द ग्राउंड, सो दॅट आपण हे डिस्टन्स पॉझिटिव्ह साईनने दाखवू शकतो. आणि एखादी पाणबुडी आहे, सबमरीन, सबमरीन आहे समजा, ही काय सबमरीन, ही सी मध्ये असते सबमरीन आणि ती बिलो द ग्राउंड आहे. येस ऑर नो? बिलो द ग्राउंड. सो हे डिस्टन्स किती आहे? 500 मीटर आहे समजा हे डिस्टन्स. तर आपण असं दाखवू शकतो की -500 मीटर डिस्टन्स. ओके, बट डिस्टन्स इज नेव्हर निगेटिव्ह. डिस्टन्स निगेटिव्ह आहे का? हे नाही. बट निगेटिव्ह साइन काय शो करतं? निगेटिव्ह साइन काय शो करतं की ती सबमरीन बिलो द अर्थ आहे. ओके, बिलो द ग्राउंड लेवल, ग्राउंड लेवलच्या काय आहे? खाली आहे. याच्यासाठी ते मायनस साइन दाखवतात. डायरेक्शन शो करण्यासाठी आपण साइन यूज करतो, बट डिस्टन्स नेव्हर काउंट निगेटिव्ह. डिस्टन्स कधीही निगेटिव्ह नसतं. आलं लक्षामध्ये? सगळ्यांना कळतंय? सो या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं की डिस्टन्स हे कसं असतं? ऑलवेज पॉझिटिव्ह मध्ये असतं. मग तुम्ही ते राईट हँड साईडला शिफ्ट व्हा, नाहीतर लेफ्ट हँड साईडला शिफ्ट व्हा, कुठे पण शिफ्ट व्हा, डिस्टन्स ऑलवेज कसं असतं? पॉझिटिव्हच असतं. ओके, चला मग सर आम्हाला एक प्रश्न विचारलाय. काय काय म्हटलंय? फाइंड द डिस्टन्स बिटवीन द, कोणते कशामधलं डिस्टन्स फाइंड आउट करायचंय? पॉइंट ई अँड डी. वेर इज पॉइंट ई? बघा हा पॉइंट ई आणि डी कुठे आहे रे? हा पॉइंट डी. सो आपल्याला आन्सर कसं लिहायचंय? सोल्युशन कसं लिहायचंय? बघा मी इथे लिहितो सोल्युशन. कसं लिहिणार? कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट ई इज, ई चं कोऑर्डिनेट काय आहे? 3. आणि परत तेच लिहिणार, मी लिहितो इथे कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट डी इज काय रे? डी चं कोऑर्डिनेट काय? 1. आता हिअर असं लिहायचं, इथे हिअर 3 लिहिला मी, इथे 1 लिहिला. हु इज ग्रेटर नंबर, 3 और 1? 3. सो मी असं लिहिणार 3 इज ग्रेटर दॅन 1. 3 काय आहे? ग्रेटर दॅन 1 आहे. सो दॅट मला काय काढायला लावलंय? डिस्टन्स बिटवीन, कोणामधलं डिस्टन्स काढायचंय? ई कॉमा डी. याला वाचायचं कसं? डिस्टन्स बिटवीन ई अँड डी. कसं वाचणार? ओके, डिस्टन्स बिटवीन ई अँड डी. सो विच वन इज द ग्रेटर, 3 और 1? जो ग्रेटर नंबर आहे तो अगोदर लिहायचा, त्याच्यानंतर लिहायचं असतं मायनस साइन आणि त्याच्यानंतर तुमचा दुसरा नंबर लिहायचा. सो 3 मधनं 1 गेले, किती उरले रे? 2. देअरफॉर डिस्टन्स बिटवीन ई अँड डी इज 2 युनिट्स. किती युनिट्स येईल रे? समजलं का एव्हरीवन? कशा पद्धतीने फाइंड आउट करायचे? मग तुम्ही ते फाइंड आउट करा. बघा 1 2 आलं का? हा, पण असं 1 2 केलं तर ते म्हणतील 1 2 गो, 0 मार्क्स, यू विल गेट अंडा. सो या पद्धतीने लिहूनच तुम्हाला काय करायचंय? सॉल्व्ह करायचं आहे. समजलं का? ओके, सो इन दिस वे आपल्याला हा सेकंड क्वेश्चन सुद्धा सॉल्व्ह करता येईल. ओके, चला मग लिहूया. सेकंड क्वेश्चन आपण सॉल्व्ह करूया आणि त्याचा आन्सर लिहूया. कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट, कोणता पॉइंट दिलाय आपल्याला? दुसरा सी इज, सी चा कोऑर्डिनेट काय? बघा सी चा कोऑर्डिनेट -2 कॉमा पुढचा लिहिणार कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट कोणता आहे? डी. डी चा कोऑर्डिनेट काय? बघा 1. सो विच वन इज द ग्रेटर, 1 और -2? कोण ग्रेटर आहे रे? हिअर 1 इज ग्रेटर दॅन -2. अरे पण इथे 2 आहे ना, हा 1च आहे, मग 2 मोठा असायला पाहिजे ना. निगेटिव्ह आहे, निगेटिव्ह आहे, मग तो छोटा आहे का? येस, निगेटिव्ह नंबर इज ऑलवेज स्मॉलर दॅन 0 अँड पॉझिटिव्ह नंबर. निगेटिव्ह नंबर हे 0 पेक्षा पण लहान असतात आणि पॉझिटिव्ह नंबर पेक्षा सुद्धा लहान असतात. समजलं सोहेल? गोळ्या? हा ठीक आहे, इकडे लक्ष दे, झोपू नको. चला मग आपल्याला काय काढायला लावलंय? इथे लिहितो मी देअरफॉर डिस्टन्स बिटवीन सी अँड डी इज इक्वल टू
ग्रेटर नंबर कोणता होता 1. 1 नंतर घ्यायचं असतं मायनस साइन, नंतर लिहायचा असतो छोटा नंबर काय तुमचा -2. बघा हा 1 ॲज इट इज, मायनस मायनस काय होतं आठवतं का? आठवतं हे कधी घेतलं होतं आपण रिव्हिजन मध्ये? मायनस मायनस बिकम प्लस, जर शेजारी शेजारी मायनस साइन आले तर प्लस करायचं, आणि हा 2, 1 आणि 2 काय आलं रे 3. देअरफॉर मी इथं लिहितो डिस्टन्स बिटवीन सी कॉमा डी इज इक्वल टू व्हॉट 3 युनिट्स. किती डिस्टन्स आलं रे यांच्यामधलं? बघा पॉझिटिव्हच आलं की नाही? डिस्टन्स पॉझिटिव्हच आलं की नाही? ओके, सो पॉझिटिव्हच असतं, डिस्टन्स इज ऑलवेज टेकन ॲज अ पॉझिटिव्ह. ओके, आता नेक्स्ट कन्सेप्ट आहे दॅट इज नथिंग बट द बिटवीननेस. काय? बिटवीननेस. आता समजा तुम्हाला ही कन्सेप्ट माहितीये का रे? ए बी सी आर कोलिनियर. कोलिनियरचा अर्थ काय होतो? कोलिनियरचा अर्थ काय होतो? इन अ स्ट्रेट लाईन. कोलिनियरचा अर्थ काय होतो? इन अ स्ट्रेट लाईन. सो ए बी अँड सी आर कोलिनियर पॉइंट्स. ए बी सी काय आहेत? कोलिनियर पॉइंट्स आहेत. कोलिनियर पॉइंटचा अर्थ काय होतो? इन अ straight line. Okay, so there are 3 possibilities of collinearity between A, B and C. A, B, C च्या collinearity मध्ये किती possibilities आहेत रे? किती possibilities आहेत? 3 possibilities. बघा पहिली possibility काय म्हणतो मी, की इकडे A असेल, इकडे C असेल आणि त्याच्यामध्ये काय असेल B. इन बिटवीन B is in between A and C. ए आणि सी च्या बिटवीन मध्ये कोण आहे रे? ही एकच पॉसिबिलिटी असू शकते का? नाही सर. ए म्हणेल की मी इथे राहतो, ए. बी म्हणतो मी इकडे राहतो, आणि सी म्हणेल मी इकडे राहतो. येस ऑर नो? सो हे पण कोलिनियर आहेत, ए बी सी किंवा सी ए बी. बट लिहिताना कसं लिहिणार? सी डॅश ए डॅश बी. कसं लिहिणार? सी डॅश ए डॅश बी. याचा अर्थ काय? सी ए अँड बी आर कोलिनियर. हे काय आहे? कोलिनियर आहेत. गंधर्व कळतं बेटा तुला रे? तुझं नाव काय विसरलो मी? अर्णव गोस्वामी. ठीक आहे, इकडे लक्ष दे. ए डॅश बी डॅश सी असं म्हणा, और सी डॅश बी डॅश ए असं म्हणा, चालतंय. चेंज होईल का डिस्टन्स? असं जर लिहिलं तुम्ही, हे इथून तर हे 5 किलोमीटर आहे, ए पासून बी डिस्टन्स 5 किलोमीटर आहे. मग सी पासून ए किती असेल? 5च असेल ना. म्हणजे इथून गोवा जर 500 किलोमीटर असेल तर गोव्यापासून मुंबई 400 किलोमीटर येईल का? ऑलवेज 500च राहील ना. डिस्टन्स इक्वलच राहील, डिस्टन्स चेंज नाही होणार. समजतंय सगळ्यांना? सो हे असं वाचा, सी डॅश ए डॅश बी मीन्स सी ए बी आर कोलिनियर. कोलिनियरचा अर्थ काय होतो संचय? की ते सरळ एका रेषेमध्ये आहेत. समृद्धी सॉरी, एका सरळ रेषेमध्ये आहेत. और कसं लिहिणार? बी डॅश ए डॅश सी. ओके सर, आणखी पॉसिबिलिटी काय असू शकते? तर बघा, ए एकदा मध्ये होता, बी एकदा मध्ये होता, आता सी म्हणतो की मी मध्ये राहतो. इकडे राहील ए, इकडे राहील बी. नाउ ए सी अँड बी आर कोलिनियर, और बी डॅश सी डॅश बी डॅश सी डॅश ए आर कोलिनियर. या ठिकाणी मला काय म्हणता येईल की बी इज इन बिटवीन पॉइंट ए अँड सी. ओके, पॉइंट ए इज इन बिटवीन पॉइंट सी अँड पॉइंट बी. इथे काय म्हणता येईल मला? पॉइंट सी इज इन बिटवीन पॉइंट ए अँड पॉइंट बी. सोहेल तात्या, समजलं तुला? अंडरस्टँड? समजलं इन बिटवीननेस? ओके, चला सर, इन बिटवीननेस तर आम्हाला समजलं. आणि इन बिटवीननेस साठी किती पॉसिबिलिटीज असतात? 3 पॉसिबिलिटीज असतात. कोणताही पॉइंट कधीही मध्ये येऊ शकतो. ठीक आहे. मग आता बघितल्यावर तर मी सांगेल की हे असं आहे, हे असं आहे, हे असं आहे. इथे क्यू पॉइंट इन बिटवीन आहे, आर पॉइंट इन बिटवीन आहे, आणि पॉइंट पी इज बिटवीन आर अँड क्यू आहे. हे तर मी सांगता येईल मला. ठीक आहे. पण
जर असा क्वेश्चन दिला, कसा क्वेश्चन दिला रे, डिस्टन्स बिटवीन आर अँड क्यू इज 11 युनिट्स, डिस्टन्स बिटवीन आर अँड पी इज 5 युनिट्स आणि डिस्टन्स बिटवीन पी अँड क्यू इज 6 युनिट्स. तर सांगा की कोणता पॉइंट कोणाच्या मध्ये डिसाइड करता येईल. तेव्हा काय सांगितलं मी तुम्हाला बघा, डिस्टन्स बिटवीन आर क्यू, आर पासून क्यू किती 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 युनिट्स आहेत रे, 11 युनिट्स. डिस्टन्स बिटवीन आर आणि पी, आर आणि पी चं डिस्टन्स किती आहे, 5 युनिट्स आणि पी आणि क्यू चं डिस्टन्स किती आहे, 6 युनिट्स. तर कोणता पॉइंट इन बिटवीन आहे. आता फिगर मधनं कळलं सर आम्हाला, फिगर मधनं तर कळलं आम्हाला की कोणता पॉइंट कोणाच्या मध्ये आहे. ओके, सो दॅट पर्पज असा क्वेश्चन सॉल्व्ह करताना काय लक्षामध्ये ठेवायचं की सगळ्यात मोठी लाईन कोणती आहे, डिस्टन्स बिटवीन आर अँड क्यू घेतला. मग इथे मी डिस्टन्स बिटवीन आर अँड क्यू हा इक्वल असणार आहे. कोण उरले आता, हे दोघं उरलेत. कोण उरलेत, डिस्टन्स बिटवीन आर अँड पी प्लस डिस्टन्स बिटवीन पी अँड क्यू. या दोघांची जर बेरीज केली 5 आणि 6 किती झाले रे, हे जर यांच्या इक्वल असेल, मोठ्या लाईनच्या इक्वल असेल, तर मला काय म्हणता येईल बघा, या दोन पॉइंट्स कडे बघा, या दोन पॉइंट्स कडे बघा किंवा या दोन लाईन्स कडे बघा, कोणता पॉइंट कॉमन आहे रे, कोणता पॉइंट कॉमन आहे, पी पॉइंट. म्हणजे हा पी पॉइंट इन बिटवीन आहे कोणाच्या, आर आणि क्यूच्या. बघा पी पॉइंट आला का मध्ये आर आणि क्यूच्या. मी फिगर काढली होती का नाही, हे बघूनच मी सांगितलं तुम्हाला. समजलं काय करायचं, बिगेस्ट लाईन घ्यायची, त्याला इक्वेशन 1 म्हणायचं. नंतर ज्या दोन लाईन्स उरल्यात त्यांची ऍडिशन करायची, ती ऍडिशन आणि या मोठ्या लाईनची ऍडिशन जर इक्वल आली तर या दोन ऍडिशन वाल्या लाईन्स बघायच्या, जो पॉइंट कॉमन असेल तो पॉइंट काय असेल तुमचा, इन बिटवीन वाला पॉइंट असेल. दुसरी मेथड सोपी वाली मेथड आपली. ओके, अगेन मी इथं लिहितो, डिस्टन्स बिटवीन आर आणि क्यू किती दिलंय रे तुम्हाला, 11. त्याच्यानंतर डिस्टन्स बिटवीन आर आणि पी किती दिलं होतं, 5 आणि डिस्टन्स बिटवीन पी आणि क्यू किती दिलं होतं, 6. आता मला सांगा इकडे तुम्हाला आर क्यू सगळ्यात मोठी दिसते, येस ऑर नो. येस, आर क्यू काढून घेतली मी, ही आर आणि हा क्यू. ओके, मग जर आर इथे आणि क्यू पण इथे, मग उरलं कोण, मग पी मध्येच येणार आहे ना, का बाहेर जाईल फिरायला, येस ऑर नो. समजलं. हे दुसरं लॉजिक लावायचं, कोणाकडे बघून, फक्त याच्याकडे बघून. हा आर इकडे आणि क्यू इकडे, यांच्यातलं डिस्टन्स मॅक्सिमम 11 आहे. याचा अर्थ कोणता पॉइंट मध्ये असेल रे, पी पॉइंट मध्ये असेल. बट इथे जर 7 दिलं, तर आता हा लॉजिक लागणार आहे का, नाही. कारण बघा आरपी किती दिलंय, 5, पी क्यू किती दिलंय, 7 आणि 5 प्लस 7 किती होतात रे, इथे किती दिलंय, म्हणजे हा पी पॉइंट इन बिटवीन नाही. ओके, असं तर क्वेश्चन नाहीये, तुम्हाला असा क्वेश्चन नाहीये, बट मी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन तुम्हाला सांगितली. राहील लक्षामध्ये. ओके, सो या ठिकाणी तुमचं हे बेसिक संपतं. ओके, हा एक क्वेश्चन दिलेला आहे, आपण हा क्वेश्चन सॉल्व्ह करू आणि मग प्रॉब्लेम सेट कडे जाऊया, प्रॅक्टिस सेट कडे जाऊया. ऑन अ नंबर लाईन पॉइंट ए बी अँड सी आर सच दॅट, एक नंबर लाईन आहे ज्याच्यामध्ये ए बी आणि सी अशा पद्धतीने आहे. कशा पद्धतीने की तुम्हाला डिस्टन्स दिलेलं आहे, सो सोल्युशन लिहूया आपण. आणि विचारलंय की विच ऑफ द पॉइंट इज बिटवीन द अदर टू, कोणते दोन पॉइंट मध्ये, म्हणजे कोणता पॉइंट इन बिटवीन आहे हे आपल्याला सांगायचं आहे. आता सेम क्वेश्चन आहे बघा, सेमच क्वेश्चन आला तो. आता याच्यामध्ये तुम्ही बघून लिहा, सगळ्यात मोठी लाईन कोणती आहे रे तुमची, बघा इथे 5 आहे, इथे 11 आहे, इथे काय आहे, तो कोणता डिस्टन्स सगळ्यात मोठा आहे ते लिहा. डिस्टन्स बिटवीन बी अँड सी इज इक्वल टू व्हॉट, याला म्हणणार इक्वेशन नंबर 1. आता मला सांगा रे, इथे जर बी आहे, इथे सी आहे, मग कोण उरला, ए मध्ये का, असं चित्र काढून चालेल का परीक्षेमध्ये,
मार्क देतील का तुम्हाला? नाही, पण त्याला एक्सप्लेनेशन लिहायचं. सो एक्सप्लेनेशन आपल्याला या पद्धतीने. चला मग आता हा झाला 11. उरला कोण? तो लिहा. डिस्टन्स बिटवीन ए कॉमा बी किती आहे रे? फाय. याला म्हणा 2 नका म्हणू, ठीक आहे. आणि डिस्टन्स बिटवीन दुसरं काय दिलंय तुम्हाला? ए कॉमा सी किती दिलंय? 6. ओके. आता काय करा, ज्याला 1 म्हटलंय किंवा जी मोठं डिस्टन्स आहे ते डिस्टन्स सोडून द्या. उरलेल्या 2 डिस्टन्सची काय करायची तुम्हाला? ऍडिशन. ओके. मग कोणते 2 डिस्टन्स उरले? डिस्टन्स बिटवीन ए अँड बी प्लस डिस्टन्स बिटवीन ए अँड. ओके. ए बी किती दिलंय? 5 आणि ए सी किती दिलंय? 6. सो 5 आणि 6 किती झालं? याला म्हणा इक्वेशन नंबर 2. बघा, डिस्टन्स बिटवीन ए अँड बी प्लस डिस्टन्स बिटवीन ए अँड सी सुद्धा काय आलं? 11. देअरफॉर फ्रॉम 1 and 2, 1 आणि 2 वरनं आपल्या काय लक्षात येतंय की डिस्टन्स बिटवीन बी अँड सी हे इक्वल आहे. बघा, बीसी किती डिस्टन्स आलंय? 11. हे कोणाच्या इक्वल आहे? डिस्टन्स बिटवीन ए अँड बी प्लस डिस्टन्स बिटवीन ए अँड सी याच्या इक्वल आहे. येस ऑर नो? येस ऑर नो? मग आता मला सांगा, कोणता पॉइंट तुम्हाला मध्ये दिसतोय रे? कॉमन कोणता आहे ते सांगा मला. बघा, या दोघांकडे बघायचा, कोणता कॉमन दिसतोय? इथे पण ए आहे, इथे पण ए आहे. ए पॉइंट काय दिसतोय मला? कॉमन दिसतोय. म्हणजे कोणता पॉइंट इन बिटवीन आहे? ए. देअरफॉर पॉइंट ए इज बिटवीन पॉइंट बी अँड सी. दॅट्स इट. शोधला तुम्ही कोणता पॉइंट इन बिटवीन आहे. ओके. हवं तर फिगर पण काढून घ्या. काढून द्या त्यांना फिगर, सरांना, की घ्या सर फिगर सुद्धा काढून दिली. इथं लिहा बी, इथं लिहा सी आणि इथं लिहा ए. सो बीसी किती दिलं होतं आपल्याला? 11. ओके. ए बी किती दिलं होतं? हे ए बी 5 आणि हे किती दिलं होतं? 6. कोणता इन बिटवीन आहे मग? समजलं? ओके. सो खूप सोपं आहे, खूप सोपं आहे. आउट ऑफ मार्क्स पडायला पाहिजे याच्यामध्ये, काहीच रॉंग नाही झालं पाहिजे. समजलं? आउट ऑफ मार्क्स आने चाहिए. चला, प्रॅक्टिस सेट 1.1 दिलाय आणि काय म्हटलंय? फाइंड द डिस्टन्स विथ द हेल्प ऑफ द नंबर लाईन गिवन बिलो. ही नंबर लाईन आपल्याला दिलेली आहे आणि आपल्याला काय फाइंड आउट करायचं रे? या दोघांमधलं डिस्टन्स आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे. खाऊन टाकते बेटा, खाऊन टाक, भूक लागली असेल तुला. डिस्टन्स बिटवीन कोणामधलं काढायचं आता? बी अँड ई. मग जेव्हा डिस्टन्स काढायला लावतात तेव्हा काय शोधायचं जान्हवी? असं इन बिटवीन आहे का? आपल्याला डिस्टन्स काढायचं ए आणि बी मधलं. काय करणार? कोणाची अशी चमाट द्यायला पाहिजे ना. पहिले कोऑर्डिनेट शोधायचे. काय शोधायचं? कोणाचे कोऑर्डिनेट शोधणार? कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट बी ई. वेर इज बी? बी चे कोऑर्डिनेट काय? कॉमा. दुसरा पॉइंट काय लिहिणार? कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट ई. ई चे कोऑर्डिनेट काय आहे? वेर इज ई? ई चं काय आहे? 5. सो विच वन इज ग्रेटर? सो लिहिणार हियर 5 इज ग्रेटर दॅन 2. देअरफॉर डिस्टन्स बिटवीन बी अँड ई इज इक्वल टू मोठा नंबर अगोदर लिहिणार, नंतर मायनस लिहिणार, मग छोटा नंबर लिहिणार. 5 मधनं 2 गेले, किती उरले? 3. दिस इज नथिंग बट द डिस्टन्स बिटवीन बी अँड ई. अशा पद्धतीने हे सॉल्व्ह करायचं. हा, युनिट्स लिहून टाका तुम्ही पुढे. ओके, समजलं का? सिमिलरली नेक्स्ट क्वेश्चन काय? डिस्टन्स बिटवीन जे आणि ए काढायला लावलं. वेर इज जे? जे इज -2 आणि वेर इज ए? ए इज 1. तर इथे सोल्युशन लिहिणार. काय लिहिणार सोल्युशन मध्ये? कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट
जे इज मायनस काय, जेचा कोऑर्डिनेट -2 आणि इथे काय लिहिणार, कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट ए इज 1. ओके, सो विच वन इज ग्रेटर, 1 और -2. सो इथे काय लिहिणार, हियर 1 is greater than -2. Therefore, distance between J and A, मोठा नंबर अगोदर लिहा, मग मायनस लिहा, त्याच्यानंतर छोटा नंबर काय दिलाय तुम्हाला, -2. सो हा 1 ॲज इट इज, मायनस मायनस काय झालं, प्लस, आणि हा 2. सो 2 + 1 किती झालं, 3. डिस्टन्स बिटवीन J and A किती आलं, 3. अंडरस्टूड. काय डिफिकल्ट आहे याच्यामध्ये मला सांगा तुम्ही, आहे काय डिफिकल्ट? ओके, चला जाऊया नेक्स्ट क्वेश्चन कडे. आता इथे पीसी किती आहे, वेर इज अ पी, पी पॉइंट काय, -4 आणि सी किती आहे, 3. इथे लिहून घेतो -4 आणि 3. जे पॉइंट काय होता, -2 आणि जे आणि काय होता, एच, एच 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 -1, -2 -2. ओके, हे लिहून घेतलं मी. मग आता इथे काय लिहिणार, सोल्युशन. काय लिहिणार, हा तेच सांगतोय, काय लिहिणार, हा कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट पी इज, आणि दुसरं कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट सी इज 3. आता प्रत्येक ठिकाणी मी लिहित नाही बसत, कोऑर्डिनेट कोऑर्डिनेट, तुम्ही कोऑर्डिनेट करा मला, हा, आणि समजून घ्या, समज लीजिए. हियर कोण मोठं आहे रे, 3 इज ग्रेटर दॅन -4. ओके, देअरफॉर डिस्टन्स बिटवीन पी अँड सी इज इक्वल टू काय, ग्रेटर नंबर लिहा, त्याच्यानंतर मायनस लिहा, त्याच्यानंतर छोटूसा नंबर लिहा. मायनस मायनस काय होईल रे, प्लस, मायनस मायनस झालं प्लस, इथे राहिला 4. 3 + 4 किती झालं, दिस इज डिस्टन्स बिटवीन पी अँड सी. पुढे लिहा युनिट्स. काउंट करा बघा, पी आणि सी मध्ये 7 युनिट्स आहेत का, पी 1 2 3 4 5 6 आहे का, येस ऑर नो. चला पुढचा क्वेश्चन. काय लिहिणार, सोल्युशन मध्ये कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट जे इज -2 आणि इथे लिहिणार कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट एच इज मायनस. Therefore, distance between J and H is equal to what? सॉरी आपलं काय राहिलं, ग्रेटर आणि स्मॉलर डिसाइड करायचं राहिलं. हियर विच वन इज द ग्रेटर, इज ग्रेटर दॅन -2. Therefore, distance between J and H is equal to -1 पहिला नंबर लिहिला, त्याच्यानंतर काय लिहायचं असतं साई, मायनस नंबर, आणि मग लिहायचा असतो सेकंड नंबर. सेकंड नंबर काय तुमचा, हा -1 तुमचा ऍज इट इज राहील, हा मायनस आणि हा मायनस काय झाला, काय उरले इकडे 2. सो आता तुमचा फर्स्ट नंबर निगेटिव्ह आहे, सेकंड नंबर पॉझिटिव्ह आहे. काय करणार, सबट्रॅक्शन करणार. करा सबट्रॅक्शन. मग 2 मधून 1 गेले, किती उरले, 1. ओके, आणि मोठी संख्या कोण आहे, 2. तिचं साइन काय आहे, प्लस, प्लस साइन द्यायची गरज. दॅट इज नथिंग बट द डिस्टन्स बिटवीन J अँड H. 1 युनिट्स. युनिट्स नका लिहू, युनिट लिहा, कारण 1च आहे. समजलं का, समजलं, तुला समजलं का. चला जाऊया नेक्स्ट क्वेश्चन कडे. आता इथे म्हटलंय के आणि ओ. ओ तर माहितीये तुम्हाला 0 आहे, इथे पण ओ 0 आहे. के आणि ई शोधूया आपण. के
काय ओके जाऊ पुढे ओके ओके चला के काय दिलेलं आहे के चे कोऑर्डिनेट्स काय आहेत रे -3 आणि ई चे काय आहेत ओके चला मग आता आपण फाइंड आउट करूया आपण इथे लिहिणार काय सोल्युशन काय लिहिणार आपण व्हेरी गुड सोल्युशन मध्ये काय लिहिणार कोऑर्डिनेट्स नाही कोऑर्डिनेट एकच आहे ऑफ पॉइंट के इज -3 आणि कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट ओ इज 0 हियर तुम्ही पूर्ण लिहायचंय हा तुम्ही अशी रेषा मारली तर मास्तर तुमच्या अशी रेषा मारेल म्हणजे काय यू विल गेट अंडा काय म्हणायचं गोळ्या तुला तुझं म्हणणं थोडक्यात मांड नाही काहीच नाही ठीक आहे इकडे लक्ष दे मग कोणता ग्रेटर नंबर आहे 0 का -3 रे 0 मोठा आहे 0 मोठा आहे नक्की का 0 मोठा आहे पॉझिटिव्ह नंबर आहे हा मायनस पण नाही प्लस पण नाही व्हेरी गुड पण का मोठा आहे -3 मोठा मध्ये म्हणून पुढे नाही पुढे नाही पुढे नाही मागे पण नाही हा ओके हा 0 आहे इकडे 1 2 3 आहे इकडे -1 -2 आणि -3 मला सांगा 2 मोठा का 3 मोठा आता 2 नंबर कन्सिडर करा 1 मोठा का 2 मोठा आता सांगा 0 मोठा का 1 मोठा म्हणजे जो मोठा नंबर असतो हा ऑलवेज राईट हँड साइडला असतो 0 सॉरी मोठा नंबर ऑलवेज कोणत्या साइडला असतो म्हणून 3 इज ग्रेटर दॅन 2 इज ग्रेटर दॅन 1 and 1 is greater than 0 now look at the -3 and 0 so -3 पेक्षा 0 कुठे आहे रे that's why 0 is greater than 3 0 मोठा आहे -3 सॉरी -3 करेक्ट समझे ऐसा है वो पुढे जाऊया अरे असं आहे म्हणजे 0 इज इन द राईट हँड साइड टू दॅट ऑफ द -3 बघा -3 इकडे आणि हा 0 या साइडला आहे आणि राईट साइडचे नंबर ऑलवेज ग्रेटर असतात ऍज कम्पेअर टू लेफ्ट हँड साइड नंबर ओके दैट्स वाई 0 इज ग्रेटर दॅन 3 ये मगरमच्छ का मुंह किसकी तरफ आहे 0 म्हणून कोण मोठा आहे 0 मोठा आहे ओके चला मग आता आपल्याला काय काढायचंय डिस्टन्स बिटवीन के अँड ओ ओके चला मग 0 मोठा नंबर अगोदर लिहिला मायनस लिहिला नंतर दुसरा नंबर आहे आपला -3 मायनस मायनस काय झालं +3 मग 3 मध्ये 0 ऍड केले किती राहिले दॅट इज नथिंग बट द डिस्टन्स बिटवीन के अँड ओ निघालं का येस चला पुढे काय हा लिहा तुम्ही चला इथे काय लिहिणार सोल्युशन अगेन डिस्टन्स नाही कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट ओ इज 0 coordinates of point E is phi here phi is greater than 0 therefore distance between O and E is equal to phi minus 0 आणि phi मधनं 0 गेले किती उरले so distance between किती आलं 5 units समजलं खूप इझी आहे बघा 1 मार्कासाठी विचारलं जातं हे दोन्ही तुम्ही आता होमवर्क करायचे हे दोन्ही तुम्ही कशाला होमवर्क मध्ये टाका ठीक आहे जाऊया नेक्स्ट क्वेश्चन कडे आता सेम क्वेश्चन आहे हा पण क्वेश्चन कसा आहे सेमच क्वेश्चन आहे
काय म्हटलंय, इफ द कोऑर्डिनेट ऑफ ए चा कोऑर्डिनेट कोण आहे एक्स, म्हणजे अशी नंबर लाईन आहे समजा, हा इथे ए पॉइंट आहे आणि त्याचा कोऑर्डिनेट काय दिलाय एक्स, हा इथे पॉइंट बी आहे त्याचा कोऑर्डिनेट काय दिलाय वाय. आता एक्स ची किंमत काय दिली आहे 1 आणि वाय ची किंमत काय दिली आहे 7 आणि म्हटलं की ए बी चं डिस्टन्स काढा, ए बी मधलं डिस्टन्स काढता येईल. सिमिलर काय लिहिणार बघा इथे सोल्युशन, सेम लिहिणार सोल्युशन तुम्ही काय, कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट ए इज, ए चा कोऑर्डिनेट कोण आहे एक्स आणि एक्स ची व्हॅल्यू किती दिली आहे तुम्हाला 1 बरोबर. पुढे काय लिहिणार, कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट बी इज वाय, बघा बी चा कोऑर्डिनेट कोण आहे आणि वाय ची व्हॅल्यू काय दिली आहे हियर, कोण ग्रेटर आहे रे 7 is greater than 1, therefore distance between A and B is equal to 7 minus 1. 7 मधनं 1 गेला, किती उरले, that is nothing but the distance between A and B 6 units. समजलं का. येस, सिमिलरली हा पण क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. सोल्युशन काय लिहिणार, कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट ए इज एक्स आणि एक्स ची व्हॅल्यू आता किती दिली आहे 6. पुढे काय लिहिणार, कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट बी इज वाय आणि वाय ची व्हॅल्यू काय दिली आहे -2. देअरफॉर हियर 6 इज ग्रेटर दॅन -2 बरोबर. देअरफॉर डिस्टन्स बिटवीन ए अँड बी इज इक्वल टू 6, नंतर घ्यायचा असतं मायनस आणि छोटी नंबर घ्या -2. सो काय होईल हा मायनस मायनस, सो 6 + 2 किती आले 8 युनिट्स, दॅट इज नथिंग बट द डिस्टन्स बिटवीन ए अँड समजलं का. काय डिफिकल्ट आहे याच्यामध्ये सांगा, अजिबात नाही बरोबर, करता येईल सॉल्व्ह मग तुम्हाला एक्झाम मध्ये. ठीक आहे, आता हे तुम्ही होमवर्कला घ्या, अगेन सोपं आहे. ओके, हे पण घ्या होमवर्कला. फक्त एक सांगतो मी, इथे कोणता नंबर ग्रेटर आहे रे 7 इज ग्रेटर दॅन -3, सो काय येईल 7 मायनस 3, सो 7 मायनस मायनस काय होईल, तो काय आन्सर यायला पाहिजे इथे 10. तुम्ही ते सगळे लिहायचंय, कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट ए इज एक्स इज 7. ओके, ते सगळं तुम्हाला लिहायचंय. समजतंय सगळ्यांना एव्हरीवन. ओके, इथे बघा हा क्वेश्चन मला समजून द्यावा असं वाटतं तुम्हाला. इथे कोण मोठं आहे रे -4 की -5, सो -4 इज ग्रेटर दॅन -5. ओके, सो -4 पहिला नंबर लिहा, नंतर लिहायचं असतं मायनस, नंतर छोटा नंबर काय तुमचा -5. हियर -4 ॲज इट इज, मायनस मायनस काय झाला +5. आता इथे पहिला नंबर तुमचा निगेटिव्ह आहे, दुसरा नंबर पॉझिटिव्ह आहे, काय करणार सबट्रॅक्शन करणार. मग 5 मधनं 4 गेले, 5 मधनं 4 गेले, किती उरला मोठी संख्या 5, तिचं साइन प्लस प्लस द्यायची गरज नाही. जर आपण तिकीट फॉर्म मध्ये जर बघितलं, आठवतं का तिकीट फॉर्म. ओके, इथे किती तिकीट्स आहेत रे 1 2 3 4 आणि 4 तिकीट्स कसे आहेत रे. नंतर इथे किती तिकीट्स आहेत 5 तिकीट्स आहेत, 1 2 3 4 5 आणि सगळे तिकीट्स कसे आहेत प्लस आहेत. ओके, हा मायनस हा प्लस कॅन्सल, मायनस प्लस कॅन्सल, मायनस प्लस कॅन्सल, मायनस प्लस, किती तिकीट शिल्लक राहिला फक्त 1 आणि तो पण कोणता पॉझिटिव्ह वाला, पॉझिटिव्ह साईन द्यायची गरज. समजलं का. हे तिकीट फॉर्म पण ज्याला हे मायनस प्लस नाही समजत त्यांनी असं तिकीट काढत बसा. हा, मग जर असं आलं तर -135 + 78, मग पेपर तिकीट नाही भरवा, मग तुमचं तिकीट निघेल जेल मधलं.
हा, फेल यू विल गेट अंडा. मग त्याच अंड्याची भुर्जी करून खाऊन टाका, मजाच मजा. समजलं का? ओके चलो ये भी होमवर्क में ले लो अभी आप. आपण जाऊया पुढच्या क्वेश्चनकडे. ओके चला काय म्हटलंय, फ्रॉम द इन्फॉर्मेशन गिवन बिलो फाइंड विच ऑफ द पॉइंट इज बिटवीन द अदर टू पॉइंट्स आर नॉट कोलिनियर स्टेट. सो जर पॉइंट्स कोलिनियर नसतील तर का कोलिनियर नाहीये ते पण तुम्ही एक्सप्लेन करा. ओके चला मग आपण सॉल्व करूया. दिलंय बघा, डिस्टन्स बिटवीन पी आर किती आहे. आता तुम्हाला काय फाइंड आउट करायचंय रे सर, काय फाइंड आउट करायचंय आम्हाला, इन बिटवीन कोणता पॉइंट कोणाच्या मध्ये आहे हे सॉल्व करायचं आहे. समजतंय का तुम्हाला? सगळ्यात पहिले शोधायचा मोठा नंबर कोणता आहे. ओके सो इथे लिहा सोल्युशन. डिस्टन्स बिटवीन पी अँड क्यू किती दिले तुम्हाला, 10 युनिट्स. ओके याला म्हणणार इक्वेशन नंबर 1. उरलं कोण आता, हे दोन उरले, यांना लिहून टाका. डिस्टन्स बिटवीन पी अँड आर किती दिले तुम्हाला, 7 युनिट्स. आणि डिस्टन्स बिटवीन क्यू अँड आर किती दिले तुम्हाला, युनिट्स. काय करायचं असतं, या दोघांची ऍडिशन करायची असते. मग करा ऍडिशन. डिस्टन्स बिटवीन पी अँड आर प्लस डिस्टन्स बिटवीन क्यू अँड आर. पी आर किती दिले तुम्हाला 7 आणि क्यू आर किती दिले तुम्हाला 7 + 3 किती झाले 10 झाले सर, 10 युनिट्स. ही कोणाची व्हॅल्यू आहे बघा, डिस्टन्स बिटवीन पी अँड आर प्लस डिस्टन्स बिटवीन क्यू अँड आर. गाणं तयार झालं, वा ठीक बा. मग काय लिहिता येईल आपल्याला पुढे, मग काय लिहिता, ह्याला 2 म्हणा. इक्वेशन नंबर काय म्हणणार 2. सो फ्रॉम 1 and 2 बघा, पी क्यू पण किती आहे 10, पी आर प्लस क्यू आर पण किती आहे 10. मग एकत्र लिहून टाका त्यांना, समृद्धी त्या दोघांना एकत्र आणा. कोणाला, डिस्टन्स बिटवीन पी अँड क्यू इज इक्वल, हे इक्वल आहे कोणाच्या, डिस्टन्स बिटवीन पी अँड आर आणि डिस्टन्स बिटवीन क्यू अँड आर यांच्या काय आहे रे, इक्वल आहे. आणि असं असेल तर आपण कोणाकडे बघतो, ह्या प्लस वाल्यांकडे बघतो. मग कोण इक्वल आहे सांगा मला, याच्यामध्ये कॉमन कोण आहे रे, आर कॉमन आहे का, आर कॉमन आहे का. मग आर कोणाच्या मध्ये, ओके पी आणि क्यूच्या मध्ये कोण आहे, आर. देअरफॉर पॉइंट कोणता पॉइंट इन बिटवीन आहे, आर इज इन बिटवीन, कोणाच्या बिटवीन आहे, पी अँड क्यूच्या. ओके असं दाखवून द्या इथे, पी डॅश आर डॅश क्यू. ओके बघा, आर पी आणि क्यूच्या मध्ये, किंवा क्यू डॅश आर डॅश पी असं पण लिहिता येईल तुम्हाला. हो की नाही साई, समजलं मग. साहिल, सोहेल तुला समजलं बेटा, तुला काव्या दिव्या समजलं ना. ठीक आहे. मग अशा पद्धतीने तुम्हाला इन बिटवीन शोधायचं होतं. चला जाऊया आपण आता नेक्स्ट क्वेश्चन कडे. काय दिले बघा, आता इथे मोठी लाईन कोणती आहे किंवा मोठं डिस्टन्स कोणतं आहे, आर आणि एस. सो इथे लिहा सोल्युशन. या डिस्टन्स बिटवीन आर अँड एस किती आले रे, याला म्हणा 1. उरलेले डिस्टन्स लिहा, डिस्टन्स बिटवीन एस अँड टी किती आले, आणि डिस्टन्स बिटवीन आर आणि टी किती आले. यांची दोघांची काय करणार, डिस्टन्स बिटवीन एस अँड टी प्लस डिस्टन्स बिटवीन आर अँड टी इज इक्वल टू काय 6 + 4. 6 + 4 किती आलंय रे 10 युनिट्स. पण इथे 1 काय होतं 8 युनिट. इथे लिहा तुम्ही काय लिहिणार, डिस्टन्स बिटवीन एस अँड टी डिस्टन्स बिटवीन आर अँड टी. मग आता मला सांगा 1 आणि 2 इक्वल आहेत का रे,
1 तर 8 युनिट दाखवतंय, 2 10 युनिट दाखवतंय. देअरफॉर फ्रॉम 1 and 2 काय म्हणता येईल आपल्याला 1 and 2 वरनं डिस्टन्स बिटवीन RS इज नॉट इक्वल टू, इक्वल नाहीये कोणाच्या, डिस्टन्स बिटवीन S and T and डिस्टन्स बिटवीन R and T यांच्या इक्वल नाहीये. आहे का? नाही. देअरफॉर पॉइंट, कोणकोणते पॉइंट दिलेत आपल्याला, R, S and T are नॉन कोलिनियर पॉइंट्स. हे कोलिनियर नाहीयेत, एका सरळ रेषेत नाहीयेत. ठीक आहे, इन बिटवीन नाहीये. समजतंय का सगळ्यांना? याच्यात काही शंका? मग जायचं पुढे. मग बघा, जर हे दोन्ही डिस्टन्स इक्वल आले तर म्हणणार आपण काय की हे कोलिनियर आहेत, एका सरळ रेषेत आहेत. मग कोणता तरी एक पॉइंट कोणत्या तरी दोन पॉइंटच्या मध्ये असेल. जर हे इक्वल आले नाहीत तर त्यांना नॉट इक्वल टू म्हणायचं आणि म्हणायचं दे आर नॉट कोलिनियर, एका सरळ रेषेत नाहीये. ओके, जाऊया पुढे. बघा इथे मॅक्सिमम डिस्टन्स किती दिले तुम्हाला, 16, आणि या दोघांची मग बेरीज किती येईल, 9 आणि 7. म्हणजे हे कोलिनियर आहेत का? येस, एका सरळ रेषेत आहेत. मग कोणता तरी पॉइंट मध्ये असेल, इन बिटवीन असेल. येस, होमवर्कला सॉल्व्ह करता येईल तुम्हाला हा. ओके, सो दिस इज फॉर युअर होम वर्क. ठीक आहे. बघा खूप सारे क्वेश्चन्स आहेत या चॅप्टर मध्ये, आपले झाले पाहिजे म्हणून. आता इथे मॅक्सिमम डिस्टन्स किती दिसतंय तुम्हाला बघा, 12. उरलं काय, 11 आणि 8. सो 11 प्लस 8 किती होतं रे, 19. व्हेरी गुड. 18 वाले कोण आहेत? 18 कोण म्हणाले 18? 11 प्लस 8 किती होतं? मग मला सांगा, हे आणि हे इक्वल असतील का? नाही. मग हे कोलिनियर आहेत का? नाही. म्हणजे कोणता पॉइंट कोणाच्या मध्ये येईल हे सांगता येत नाही. समजतंय? सॉल्व्ह करता येईल हे होमवर्कला. बघा सोपं आहे म्हणून मी पटापट पुढे जातोय. ओके, जाऊया आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे. होमवर्कला दिलेत हे तुम्ही सॉल्व्ह करायचं. ओ माय गॉड, अगेन देयर इज अ वन क्वेश्चन. अजून एक आहे. मग काय करायचं आपण, होमवर्कला द्यायचं का एक सॉल्व्ह. चला हा एक सॉल्व्ह करून घेऊया, हा एक सॉल्व्ह करूया. चला, डोंट टॉक. डिस्टन्स बिटवीन एक्स अँड वाय किती आहे रे, 15. याला म्हणा 1. उरलं कोण, डिस्टन्स बिटवीन वाय अँड झेड किती आहे, 7. डिस्टन्स बिटवीन एक्स आणि झेड किती आहे, 8. या दोघांची करूया बेरीज. डिस्टन्स बिटवीन वाय कॉमा झेड प्लस डिस्टन्स बिटवीन एक्स अँड झेड इज इक्वल टू काय रे, 7 प्लस 8. 7 प्लस 8 किती झालं, 15. याला म्हणणार तुम्ही इक्वेशन नंबर 2. ओके, इथे काय लिहिणार तुम्ही, डिस्टन्स बिटवीन वाय अँड झेड प्लस डिस्टन्स बिटवीन एक्स अँड झेड दोन्ही इक्वल आहेत. देअरफॉर इथं लिहिणार तुम्ही फायनल फ्रॉम 1 and 2. 1 आणि 2 वरनं काय म्हणता येईल मला सर, डिस्टन्स बिटवीन एक्स अँड वाय हा इक्वल आहे. बघा डिस्टन्स बिटवीन एक्स वाय इक्वल आहे कोणाच्या, डिस्टन्स बिटवीन वाय झेड प्लस डिस्टन्स बिटवीन एक्स झेड. ओके, सगळं लाल लाल झालं. चेंज करूया कलर. ठीक आहे. ओके, मग आता इकडे बघा कोणता पॉइंट कॉमन दिसतोय तुम्हाला. मग काय लिहिणार इथे, पॉइंट झेड इज इन बिटवीन कोणत्या दोन पॉइंटच्या, एक्स अँड वाय. सो असं लिहिता येईल तुम्हाला, एक्स डॅश झेड मध्ये डॅश वाय और वाय डॅश झेड डॅश एक्स आर कोलिनियर पॉइंट्स. ओके, बस या पद्धतीने लिहायचंय फटाफट फटाफट, झालं पाहिजे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन अगेन होमवर्क साठी मोठी लाईन आहे तुमची 8. डिस्टन्स
उरलं काय 5 आणि काय आहे 6, 5 + 6 किती झाले इक्वल आहे का नॉट इक्वल टू, सो कोलिनियर नाही. ठीक आहे, पुढे काय दिलंय बघा क्वेश्चन नंबर 4 काय म्हणतंय ऑन ए नंबर लाईन, काय म्हणतंय ऑन ए नंबर लाईन पॉइंट ए बी अँड सी आर सच दॅट, एक नंबर लाईन आहे ज्याच्यामध्ये पॉइंट ए बी सी अशा पद्धतीने आहेत की डिस्टन्स बिटवीन ए अँड सी 10 दिले, डिस्टन्स बिटवीन सी अँड बी 8 दिले आणि फाइंड काय म्हटलंय डिस्टन्स ए बी कन्सिडरिंग ऑल पॉसिबिलिटीज, सगळ्या पॉसिबिलिटीज कन्सिडर करायच्या. जर आपल्याला 3 पॉइंट दिले असतील, किती दिले असतील तर किती पॉसिबिलिटी क्रिएट होतात रे, सगळ्यात सुरुवातीला बघितलं होतं आपण किती पॉसिबिलिटीज निर्माण होतात 3 पॉसिबिलिटीज निर्माण होतात. बघा ही पहिली पॉसिबिलिटी, ही दुसरी पॉसिबिलिटी आणि ही तिसरी पॉसिबिलिटी. तिन्ही पॉसिबिलिटीज आपण बघूया. एक तर तुमचं कसं असेल, हा पहिले ए पॉइंट इथे असेल, बी मध्ये असेल आणि सी इकडे कुठेतरी असेल. ठीक आहे, आता काय होईल रे, आता ए म्हणेल की ए मी मध्ये राहतो, ए इकडे बी असेल आणि इकडे काय असेल सी असेल. आणखी काय होऊ शकतं, आता म्हणेल सी म्हणतो की मी मध्ये राहतो, इकडे ए असेल, या ठिकाणी असेल बी. सो या 3 पॉसिबिलिटी, एकदा ए सेंटरला इन बिटवीन आहे, एकदा बी इन बिटवीन आहे, एकदा सी इन बिटवीन आहेत, अशा 3 पॉसिबिलिटीज आहेत. सो आपल्याला ह्या तिन्ही पॉसिबिलिटीज चेक करायच्या आहेत आणि आपल्याला आन्सर कोणाचं काढायचंय ए आणि बी चं. ओके चला मग काढूया सोल्युशन. काय म्हटलंय, काय दिलेलं आहे आपल्याला, डिस्टन्स बिटवीन ए अँड सी किती दिलंय तुम्हाला 10 युनिट्स. चेक करा ए आणि सी कुठे, बघा हा ए आणि हा सी किती दिलंय. ओके सर, डिस्टन्स बिटवीन सी बी दिलंय, सी अँड बी मधलं डिस्टन्स किती दिलंय 8 युनिट्स. बघा सी आणि बी मध्ये किती डिस्टन्स आहे 8 युनिट्स. आपल्याला काय काढायला लावलंय, मला सांगा ए बी किती असेल, मग ए बी किती असेल, ए आणि बी किती असेल 2 युनिट्स. बघा ही टोटल लाईन कितीची आहे 10, त्याच्यामधनं ही 8 मायनस करा, 10 मधनं 8 गेले, किती उरले. ओके, सो इन बिटवीन नेसची प्रॉपर्टी आपल्याला आता इथे यूज करावी लागेल. ओके चला मग पहिले सगळ्यात मोठं डिस्टन्स कोणतं आहे, डिस्टन्स बिटवीन ए अँड सी हे इक्वल असेल, ए सी कोणाच्या इक्वल असेल ए बी प्लस बी सी. यस ऑर नो, डिस्टन्स बिटवीन ए अँड बी प्लस डिस्टन्स बिटवीन बी अँड सी. यस ऑर नो, इन बिटवीननेसची प्रॉपर्टी आताच बघितली आपण, काय की एसी ही मोठं डिस्टन्स आहे, एसी हे कोणाच्या इक्वल असेल ए बी प्लस बीसीच्या, कोणाच्या, समजलं सगळ्यांना एव्हरीवन. ओके, एसी तुम्हाला दिलेलं आहे, डिस्टन्स बिटवीन एसी किती दिलंय 10, डिस्टन्स बिटवीन ए बी तुम्हाला फाइंड आउट करायचंय. ओके, डिस्टन्स बिटवीन बीसी, सी बी म्हणा काय बी सी म्हणा काय सारखंच आहे, किती आहे 8. हा 8 इकडे प्लस आहे, इकडे येताना काय होईल -8 इज इक्वल टू व्हॉट, डिस्टन्स बिटवीन ए बी. ओके, सो 10 मधनं 8 गेले, किती उरले ए बी. व्यवस्थित लिहितो मी, देअरफॉर डिस्टन्स बिटवीन ए अँड बी किती आलं रे 2. समजलं का, समजलं पहिला क्वेश्चन. आता दुसरी पॉसिबिलिटी, अगेन सेकंड पॉसिबिलिटी 1 म्हणा इथे हवं तर, पॉसिबिलिटी 1 इथे म्हणा, पॉसिबिलिटी 2. चला अगेन आता एसी किती दिलंय तुम्हाला 11 नाही 10 दिले, आणि सीबी, सी पासून बी किती दिलंय 8 दिलंय. शक्य आहे का, हे शक्य आहे कधी. बघा एसी किती आहे 10 युनिट्स, 10 किलोमीटर समजा हवं तर,
एसी हे डिस्टन्स किती आहे 10 आणि बी पासून सी 8च किलोमीटर आहे. असं होऊ शकेल कधी? असं होईल? म्हणजे ही पॉसिबिलिटी पॉसिबल आहे का? नाही आहे पॉसिबल. ओके, सो इथे फक्त आपण लिहूया काय, डिस्टन्स बिटवीन ए अँड सी इज इक्वल टू व्हॉट 10 आणि डिस्टन्स बिटवीन बी अँड सी इज इक्वल टू 8. Therefore this possibility is not possible. हे पॉसिबल नाहीये. सो याच्यामधनं आपल्याला ए बी कॅल्क्युलेट करता येणार नाही. म्हणजे काय रे, ए हा कधीच इन बिटवीन नसेल. ए हा बी आणि सी च्या मध्ये नसेल, कधीच नसेल. आता पुढे बघ, एसी किती दिलंय तुम्हाला 10 आणि सीबी किती दिलंय तुम्हाला 8. मग काढायला काय लावलंय तुम्हाला ए बी. मग ए बी किती असेल? ए बी किती असेल 18. कॅल्क्युलेट करता येतं, पॉसिबल आहे. मग ही कंडिशन, येस कंडिशन आहे पॉसिबल. ओके, सो इथे लिहा सोल्युशन आणि लिहा डिस्टन्स बिटवीन ए सी 10 units, distance between CB 8 units. Therefore distance between A and B is equal to बघा AB कसं लिहिणार AC plus CB. Distance between AC, distance between C, B. AC किती दिलंय तुम्हाला 10, CB किती दिलंय तुम्हाला 8. सो 10 प्लस 8 किती झाले 18 युनिट्स. हे काय आहे रे, डिस्टन्स बिटवीन ए अँड बी. समजलं का तुम्हाला? समजलं बेटा? तुला सगळ्यांना कळतंय? समृद्धी इकडे, तुला कार्तिक स्वामी, काही शंका? शिखा, इशिका, तुझं नाव विसरलो, परिणिता. चला मग जाऊया नेक्स्ट क्वेश्चन. ओके, कितवा नंबरचा क्वेश्चन आहे? 5th नंबरचा क्वेश्चन. ओके,